जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील आणि आज माझ्यासोबत आहेत आमचे मित्र प्रथमेश निघोड. जय श्रीराम. माझं नाव प्रथमेश निगोड. काही दिवसांपूर्वी मला यांचा फोन आला आणि यांनी मला प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे आहेत म्हणून संपर्क केला. हे काही मंडळी आल्यानंतर आमची चर्चा झाली त्या प्रश्नांवर. काही बेसिक्सचे प्रश्न, काही मूलभूत प्रश्न आणि यांनी माझ्या एक लक्षात आलं की यांनी जे मला प्रश्न विचारलेले आहेत ना, ते मला समाज माध्यमांवर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून, मेसेंजरवर, कमेंट्समध्ये काही प्रश्न मला वारंवार विचारले जातात. धर्माच्या संदर्भातले, श्रद्धा, अंधश्रद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, सामाजिक आणि इतरही विषय, राजकीय विषय. तर त्या मूलभूत प्रश्नांच्यावर बोलायला किंवा त्यांच्यावर भाष्य करायला मला तसा विषय मिळत नाही आपल्या व्हिडिओसाठी. तर हे असे जमा झालेले प्रश्न यांना जेव्हा मी त्याची उत्तरं दिली तेव्हा आमच्या डोक्यात एक कल्पना आली की सर्वांनाच ही उत्तरं किंवा ज्या ज्या लोकांची जिज्ञासा आहे, ज्या ज्या तरुणांची जिज्ञासा आहे, त्यांना त्याची उत्तरं मिळावीत म्हणून त्या सगळ्या प्रश्नांचं एक प्रातिनिधिक काही प्रश्न काढून त्या सगळ्यांच्या जिज्ञासेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज प्रथमेश निघोड इथे आहेत. आणि मी त्यांना म्हटलं की आपण याचा एक पॉडकास्ट करू आणि सगळ्यांपर्यंत ते पोहोचवू. तर त्या काही मूलभूत प्रश्नांची उत्तर देण्याचा मी आज इथे प्रयत्न करणार आहे युट्यूबच्या माध्यमातून. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते विचारावे. तर दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की आत्ताच्या काळात किंवा आता आपण लेटेस्ट मध्ये पाहू शकतो की अनेक लोकांना अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवतायत, गंडवतायत. तर मग अंधश्रद्धा कशाला मानायचं, श्रद्धा कशाला मानायचं? तर ह्याचं पहिल्यांदा तुम्ही आम्हाला उत्तर द्या की श्रद्धा कशी असते. काय होतंय की हा एक प्रश्न जो आहे तंत्राच्या संदर्भात पर्टिक्युलरली मला विचारला जातो की दादा, खरोखर तंत्र अस्तित्वात आहे का? श्रद्धा काय आहे, अंधश्रद्धा काय आहे, आणि ह्या गोष्टींचं खरोखर काही अस्तित्व आहे का? की लोक ह्या बाबाबुवांकडे जातात. तर मला म्हणजे असं सगळ्या तरुणांना, सगळ्या जिज्ञासू लोकांना मला सांगायची अशी इच्छा होती की हा प्रश्न मुळातच एखाद्या धर्माचं पालन करणाऱ्या किंवा शास्त्रानुसार धर्म सांगणाऱ्या व्यक्तीला विचारणंच चुकीचं आहे. मुळातच आज हा प्रश्न कोणाला विचारला गेला पाहिजे? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे त्या लोकांना जे लोक नास्तिकतेचं अवडंबर माजवतात, पुरोगामित्वाचं अवडंबर माजवतात आणि आतमध्ये ते सामान्य लोकांपेक्षाही जास्त अंधश्रद्धाळू असतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या काही समित्या असतात, त्यांचे प्रतिनिधी जातात व्यासपीठांवर आणि तिथून सांगतात की बाबा बघा, समाजामध्ये इतकी अंधश्रद्धा आहे, इतकं दारिद्र्य आहे. आणि मी लहान असताना मला आठवते की बाबा एक हे यायचे आमचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक जिल्हाध्यक्ष यायचे आणि ते म्हणायचे की पहा, श्रीमंतांच्या अंगात कधी येतं का? श्रीमंतांना कधी भूत लागतं का? बरोबर. अमेरिकेत कधी भूत लागतं का? असे ते प्रश्न विचारायचे. आम्हाला ते पटायचं. हो, बरोबर बोलतात की श्रीमंतांना कधी भूत लागत नाही, श्रीमंतांच्या कधी अंगात येत नाही, झोपडपट्टीवाल्याच्याच अंगात येतं. हे सर्रास एक सामान्य समजूत आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न नेहमी गळ्यात हातात रुद्राक्षाच्या माळा असलेल्या लोकांना विचारले जातात की श्रद्धा, अंधश्रद्धा, तंत्र वगैरे. पण समाजाचं खरं चित्र आपल्याला माहिती आहे. एप्स्टीन फाईल्स आज कोण घडवून आणली? जेफ्री एप्स्टीन. किंवा तिथं जाणारी जी लोक होती ती लोक कोण होती? ती झोपडपट्टीतली लोक आहेत? नाही. ती लोक गरीब लोक आहेत. एप्स्टीन फाईलच्या एका पैलूवर कोणीच प्रकाश टाकत नाही, तो म्हणजे तंत्र. तिथे जो बाल नावाचा त्यांचा जो देव आहे, राक्षस, अर्थातच शैतानाचे उपासक आहेत, सॅटॅनिक कल्ट याला म्हणतात. रशियाने कन्सर्न घेऊन आज सॅटॅनिक कल्टची जे त्यांची उपासना केंद्र आहेत ती बंद पाडली त्यांच्या देशातली. आज सैतानाचे उपासक जागोजागी आहेत आणि हे सगळे एलिट क्लास आहे हा सगळा. आणि कुठलंही प्रमुख प्रसार माध्यम, कुठलंही प्रमुख समाज माध्यमातले लोक किंवा प्रसार माध्यम किंवा कुठलेही विचारवंत या विषयावर बोलताना आपल्याला दिसत नाहीत. कशाला घाबरतात काय मला माहित नाही. त्या लहान लहान मुलांचा इतकं बळी दिला जातोय, एक तांत्रिक पद्धतीने बळी दिला जातोय, त्यांना क्रूरतेने मारलं जातंय, त्यांच्या आतड्यांमधलं मल काढून खाणे किंवा त्यांना शिजवणे किंवा ह्या पद्धतीचे जे क्रूरतेचा कळस तिथे केला जातो, ते बळी कोणाला देत आहेत? तर ते देत आहेत एका त्यांच्या सैतानाला, त्यांच्या सॅटॅनिक कल्टच्या देवतेला. आज हे जे अवडंबर माजवत आहेत की आम्ही नास्तिक आहोत, आम्ही पुरोगामी आहोत, हे खरोखर पुरोगामी आहेत का? उदाहरणं घेऊ आपण. तुम्ही कधी शरद पवार साहेबांना का विचारत नाही की तुमच्या घरामध्ये जे इंद्रजाल आहे तुमच्या हॉलमध्ये लावलेलं ते शोचं पीस आहे? खरोखर ते शो पीस आहे का? कोण करतंय ते इंद्रजालाची प्रॅक्टिस? हे तुम्ही पवार साहेबांना का विचारत नाही? दुसरी गोष्ट म्हणजे आज रुपालीताई चाकणकर, मुलींच्या हातात संविधान द्या, पोथ्या पुराण देऊ नका, मी कधी वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या नाहीत.
त्यांच्या बरोबर ती अनामिका का करंगडी कापलेली आहे, खरातांच्या अनुयायांच्या करंगड्या अनामिका कापलेल्या आहेत. बरोबर. तिथं जाऊन ते तंत्र पद्धतीने उपासना करत आहेत. हा, त्या खरातच्या मागे लागलेल्या ह्या ज्या बायका आहेत 40-45 ज्या तिथं टेबल टेनिस खेळून आल्यात, त्यांच्यावर कोणीच दोष देत नाहीये. सगळे त्या खरातच्या डोक्यावर खापरं फोडतात बिचारायच्या. बरोबर. आज त्या खरात सारख्याला तर कोर्टानं प्रश्न विचारला पाहिजे, बाबा तुझ्याकडे कुठली काळ्या चिमणीची राख आहे. हा, आणि तो जे सगळे आंबट शौकीन आणि उपाशी मित्रमंडळ आहे त्याचा आदर्श घोषित करून त्याला पुरस्कार द्यायला पाहिजे. 300 रुपये दंड आणि 11 दिवसाची कस्टडी याच्यावरतीचा गुन्हा नाही. कारण की संजय दत्त सारखा व्यक्ती समोरून म्हणतो की मी 350 स्त्रिया उपभोगल्या, तर तो स्टड झाला. बरोबर. आणि हा याच्या कशाचा तरी वापर करून हा बाया उपभोगतोय, तर ती अंधश्रद्धा झाली. बरोबर, त्याच्यावर तुम्ही दोष देताय. त्याच्याकडे त्या बाया जात कशासाठी? आणि कोणाला जर इतकं सोपं वाटत असेल, आता त्या खरातला खोटं पाडण्यासाठी एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक चमन आलाय समोर आणि म्हणते मी तुम्हाला 20 फुटाचा नाक दाखवतो. 20 मिनिटं टाइमपास केला, त्यांना 1 फुटाचा नाक सुद्धा काढून दाखवला. आमच्या इथे एक आला होता, म्हणे मी हातातून राग काढून दाखवतो, त्या सत्य साईबाबा सारखी अंगठी काढून दाखवतो. आणि त्यांना हातातून राग काढून दाखवताना त्याची नळी दिसली त्याच्या हातात. मी म्हटलं ते तुमचं दिसतंय. तर ते अरे ते आपल्यापेक्षा त्यांची जास्त प्रॅक्टिस असते, ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. मग तू चांगल्या पद्धतीने शिकून ये ना. बरोबर आहे, येताना प्रॅक्टिस करू. हा, तू प्रॅक्टिस करून ये ना. ऍक्च्युली आपल्याला जे प्रश्न विचारले जातात, आता साई पल्लवी नावाची एक हे आहे, ऍक्ट्रेस आहे, लेफ्ट आयडिओलॉजीची आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण तिचं नाव साई का ठेवलं? कारण की तिच्या घरचे सत्य साईबाबाचे उपासक. तृप्ती देसाई यांना शनीच्या चौथऱ्यावर चढायचंय, पण तृप्ती देसाई कोणत्या बाबाबाच्या मागा लागलेली आहे, तिचे फोटो प्रकाशित झालेले आहेत, बाबा डोक्यावर हात ठेवून आहे, हे आपण पाहतो का? आज हे सगळी खोटारडी मंडळी, आज प्रकाश राज नास्तिक आहे, पण त्याच्या आईच्या त्या याच्यामध्ये जाऊन तिथं प्रार्थना करतो. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या पोराचा नवस फेडायला तो कुक्की सुब्रमण्यम स्वामीला मंदिरात गेलाय. आज तुम्हाला तो अमोल मिटकरी घरात 4 तास पूजा करतोय, मग घराच्या बाहेर निघतो टिळा लावून आणि लोकांना सांगतो की मम भार्या समर्पया. अरे ही लोक स्वतः तुम्हाला किती मूर्खात काढतात. जितेंद्र आव्हाळ घरामध्ये शंकर महाराजांचा फोटो ठेवतो, तंत्र पद्धतीने तो गुरु तत्वाची उपासना करतोय, सगळ्यांना माहिती आहे. तो भगवे कपडे घालून तो देवीच्या अधिष्ठानात बसतोय. कशासाठी? त्याला कधी 4 लोकांनी जाऊन प्रश्न विचारला की बाबा तुम्ही हे? अरे आम्ही तर सांप्रदायिक लोक आहे, वारकरी संप्रदाय. भूत भविष्य कळो येई वर्तमान हे तो भाग्य येईन त्याची जोडी. ठेविले अनंत तैसेची रावे चित्ते असू द्यावे समाधान. आलिया भोगाशी असावी सादर, देवावर भार टाकून या. आम्ही तर ह्या गोष्टींच्या मागच लागत नाही. आम्ही प्रारब्ध संचित क्रियामान या गोष्टी मानणारी लोक आहे. पण प्रारब्धाने म्हणजे कोण जाणो कैसे परी प्रारब्ध ते ठेवा उरी. हे जगद्गुरु तुकोबारायांनी जो आदेश दिलेला आहे की आम्ही काहीच बदलण्याचा प्रयत्न करत नाही, आम्ही काहीच जाणण्याचा प्रयत्न करत नाही. जेही प्रारब्धाच्या अधीन गोष्टी आहेत त्या आम्ही स्वीकारतो आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण करतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी म्हणत त्या ईश्वराच्या नामाचं चिंतन करत कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालणाऱ्या लोकांना नेहमी प्रश्न विचारले जातात की तुम्ही अंधश्रद्धा मानता का? बरोबर. किंवा ह्या गोष्टी अस्तित्वात असतात का? ह्या गोष्टी त्या लोकांना विचारायला पाहिजे. सचिन तेंडुलकर काय करतो सत्य साईबाबाजवळ? एवढा तो हुशार व्यक्ती आहे, एवढा तो मोठा क्रिकेटर आहे. आज जी लोक ही अंधश्रद्धेला विरोध करताना दाखवतात किंवा जे लोक अंधश्रद्धेला विरोध करतात असं ते म्हणजे समोर येतात, पुढे येतात, ते सुद्धा या समाजातल्या बऱ्याचशा अंधश्रद्धांवर आपल्याला भाष्य करताना दिसत नाही. कधी श्याम मानवने किंवा नरेंद्र दाभोळकरांनी शरद पवारांच्या घरातल्या इंद्रजालावर का प्रश्न विचारला नाही? बरोबर. कधी श्याम मानवने जितेंद्र आव्हाडांना का प्रश्न विचारला नाही? खरातच्या वेळी श्याम मानव पुढे येऊन रुपाली ते चाकणकरांना का प्रश्न विचारत नाही? सत्य साईबाबांवर तुम्ही प्रश्न विचारता, पण सत्य साईबाबांचे फॉलोअर्स असे खूप सारे लोक आहेत की आजही ते लेफ्ट आयडिओलॉजीचे आहेत. त्या लोकांना तुम्ही कधी जाऊन प्रश्न विचारला नाही. हे सगळं एका बनावाच्या द्वारे चालतंय. ही सगळी लोक, आता तुम्हाला काही पर्सनल उदाहरण देतो मी. आमच्या इथे एक शिक्षक होता, त्या शिक्षकाने ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्याने तुकोबाराय छोटे दाखवले, त्यांच्या मागे बुद्ध मोठा दाखवला एवढा मोठा, आणि त्याला झोपेतून उठून असा आवाज दिला तर तो शाहू फुले आंबेडकर म्हणून 24 तास शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर. त्याच्या पत्नीचा चेहरा कोणा पाहिलेला नाही का? त्याच्या घरात पडदा पडतो. आणि तो व्यासपीठावर जाऊन भाषण ठोकतो की स्त्रियांना स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, स्त्री शिक्षणाची सुरुवात वगैरे तो सांगतो. घरामध्ये फुलेंचा फोटो आहे त्याचा. आता याचे हा लफडेखोर माणूस होता, याचे व्यक्तिगत आता आम्हाला त्याच्याशी काही नाही घेत नाही, पण त्याच्या तंत्राबद्दलचं मी सांगतो. मग याची बायको याला सोडून गेली कारण की त्याची लफडी लुफडी अशी काही वेळा काही लोक घरी मारायला वगैरे गेले त्याच्या. आता त्याचं असं झालं की त्याचा माझा एक कॉमन फ्रेंड होता. त्यानं मला एक दिवस सांगितलं की बाबा याला ना म्हणे सडकं अंड लागतं, तर कधी कशाचं डुकराचं केस लागतं, कधी त्याला अस्वलचं नख पाहिजे असतं. म्हटलं का बरं? तो म्हणते हो, ती त्यांची पत्नी त्यांना सोडून गेलेली आहे म्हणे, तर ते थोडंसं ते एका गावात जात असतात म्हणे दर शनिवार रविवारी, आणि ते काहीतरी ते करतात तिचं. म्हटलं हा तर कंटिन्यू 12 महिने 24 तास शाहू फुले आंबेडकर करतो. मी पण त्यांना तेच विचारलं. मग म्हटलं त्यांना काय उत्तर दिलं? तर दाखवायसाठी असतं म्हणे. कोण म्हणते या गोष्टी नसतात? तर समस्या अशी आहे
आता मी ही जेवढी तमाम उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे, ही सगळी लोक तंत्र मानणारी लोक. जेवढा लेफ्टिस्ट, जेवढा डावा, मी माझ्या व्यक्तिगत अनुभवातून सांगतो, तो तितका जास्त मला अशा ठिकाणी दिसलेला आहे की जिथं बाबा अरे कोणाला सांगू नका, कोणाला सांगू नका. एक राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहे, तर आमचे एक महाराज होते आणि ते बऱ्याचशा अशा क्रियाविधी करायचे, अनावधानाने नाही, योगायोगानं, कर्मधर्मयोगानं मी त्यांच्या संपर्कात आलो माझ्याशी ते. आणि त्यांना कल्पना होती की मला ह्या गोष्टी पटत नाही. पटत नाही म्हणजे मी मानत नाही अशातला वागले, मला पटत नाही, मला कुठली गोष्ट बदलवणं पटत नाही, जेही भोगाला आलेलं आहे ते भोगायचं. तर त्यांनी मला सांगितलं की अरे तुमचे एवढे मोठे मंत्री आहेत, ते मला विचारल्याशिवाय अमुक एक गोष्ट करत नाही. त्यावेळी त्या क्षणाला त्यांना फोन आला, त्यांनी स्पीकरवर टाकून बोलले. सांगायचं तात्पर्य असं आहे की तंत्र आहे का नाही, किंवा ह्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत का नाहीत, हा प्रश्नच मुळात चुकीच्या लोकांना विचारला जातोय. हा प्रश्नच मुळात दाभोळकरांना विचारायला पाहिजे. दाभोळकरांच्या वेळेस सुद्धा अशा खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी घडल्यात. त्यांचं जेव्हा हे शोधत होते, काय म्हणतात, त्यांचा जेव्हा मारेकरी शोधत होते, तेव्हा कुठे कुठे तर प्लॅन चेक सारखे हे गोष्टींचा उपयोग करण्यात आला. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला एप्स्टीन फाईल बद्दल बोललो, हा, आज रिचर्ड डॉकिन्स नावाचा एक व्यक्ती, ज्याने द गॉड डिल्युजन नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याच्यामध्ये त्याने देवाचं अस्तित्व नाकारलं, या व्यक्तीला एका प्रश्नमंजुषेमध्ये प्रश्न विचारला की उद्या चालून जर का धर्मयुद्ध झालं तर तुम्ही कोणाच्या बाजूने असाल, तर तो म्हणे मी ख्रिश्चनिटीच्या बाजूने. हे कुठली नास्तिकता आहे तुझी की तू ख्रिश्चनिटीच्या बाजूने असते? डेन्मार्कला लोक म्हणतात की हा नास्तिक देश आहे, तिथं ऑफिशियल लुथेरियन ख्रिश्चन लोक राहतात, ऑफिशियल रजिस्टर 72%. ही कुठली नास्तिकता आहे तुमची? तू ऑफिशियल स्टेटमेंट देतोस की मी तेव्हा ख्रिश्चनिटीच्या बाजूने राहणार, मग हा कुठला नास्तिक आहे? हा कोणता प्रकाश राज, हा कोणता नास्तिक आहे की त्याच्या आईच्या याला तो जाऊन पूजा करतो? नाही, माझी आई माझ्या आईची मान्यता होती. आणखीन आमचे एक मित्र आहेत, आम्ही त्यांना बहिर्जी म्हणतो या क्षेत्रातले. ते एका पत्रकाराच्या घरी गेले लेफ्ट आयडिओलॉजीचे, आणि तिथं पाहिलं की त्याच्या पत्नीने खूप मोठं मंदिर उभं केलं आणि त्याच्यासमोर त्याचं पुस्तक आलंय, पण ते हे माझं मंदिर, हे तिचं मंदिर, पण तुम्ही तर देव मानत नाही. अरे पण ती मानते ना. मग अरे नालायक माणसा, माझ्या भाषेत सांगायचं, अरे भोसडीचे आहे, तू तुझ्या पत्नीचं मन बदलू शकला नाही, पण तुला जग बदलायचं आहे, समाज बदलायचा. समाज बदलायचा आहे. आणखीन गमतीचा विषय सांगतो की ही जी लोक म्हणतात की बाबा आम्ही देव मानत नाही, ही लोक तंत्र मानतात. म्हणजे याचं पण माझ्याकडे उदाहरणं आहेत की बाबा इतकी उदाहरणं आहेत, काही तर विद्वान आहेत, पण ते त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध असल्यामुळे कोणाचं पर्सनल असं उघडं करू नये. एक तर फार मोठे बुद्धिजीवी आहे, ते माझे मित्र आहेत, ते त्यांचा ह्याच्यावर विश्वास नाही की बाबा सगळे म्हणते वैष्णवांना आमच्या डोक्यावर आणून बसवलं, शैवांच्या शाक्तांच्या, पण तो व्यक्ती तंत्र मानतो. शैव शाक्त परंपरा मानतात, हो, बळी प्रथा मानतात, हा, शैवशक्त परंपरा मानतात, पण त्यांना हे मान्य, वैष्णव परंपरा मान्य नाही, भक्ती संप्रदाय मान्य नाही, अशी लोक पण आहेत. तर अशी खूप सारी उदाहरणं आपण त्याच्यातून कॅल्क्युलेटिव्हली देऊ शकतो. जसं मी आता रिचर्ड डॉकिन्सचं दिलं की तो म्हणतो की धर्मयुद्धाच्या वेळी मी ख्रिश्चनिटीच्या बाजूने असेल. तसंच स्टीफन हॉकिन्स हा नास्तिकांचा देव आहे, हा नास्तिकांचा देव आहे. स्टीफन हॉकिन्स, कोणी आलं की स्टीफन हॉकिन्स देव मानत नाही, स्टीफन हॉकिन्स देव मानत नाही, स्टीफन, हो बरं ठीक आहे, स्टीफन हॉकिन्स देव मानत नाही, पण तो काय मानतो? तो फ्रॉक घालून तिथे त्या एप्स्टीन आयलँडवर तो त्या जॉर्ज बुशच्या मांडीवर बसलेला आहे. आता लोक म्हणतात ही त्याची सेक्शुअल फॅन्टसी असेल. इट इज नॉट अबाउट फॅन्टसी. त्याचं देहच काम करत नाही, त्याला कुठली आली फॅन्टसी? ते एक तांत्रिक विधी आहे. परत तुम्हाला हे सांगतोय मी की या जगामध्ये नास्तिकता पसरवणाऱ्या लोकांची कसून चौकशी झाली तर आपल्याला लक्षात येईल की दे बिलॉंग टू द पर्टिक्युलर कल्ट, दॅट इज सॅटॅनिक कल्ट. एवढंच काय तर आपला जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क. एलॉन मस्कला विचारलं, लोक म्हणतात की तू नास्तिक आहे. मला एका जणांना म्हटलं की एलॉन मस्क नास्तिक आहे, तर त्याच्याकडे करोडोचे. कोण म्हणतं एलॉन मस्क नास्तिक आहे? ही बिलीव्ह इन द कन्सेप्ट ऑफ मॅट्रिक्स अँड सिम्युलेशन विच कम्स फ्रॉम उपनिषदांमधून जी संकल्पना आहे ती मॅट्रिक्सची आणि सिम्युलेशनची, तो वारंवार बोललेला आहे, वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ सिम्युलेशन. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हे जे पाहतो आपण हे सगळं खोटं आहे. मग ना तुमचा स्टीफन हॉकिन्स कामाचा आहे, ना तुमचा आपला हा एलॉन मस्क कामाचा आहे, ना तुमचा आपला काय तो द गॉड डिल्युजनवाला रिचर्ड डॉकिन्स कामाचा आहे. प्रत्येक जण आपापली जात दाखवतो. ना तुमचे पवार साहेब नास्तिक आहेत, ना तुमचे जितेंद्र आव्हाड नास्तिक आहेत. मग नास्तिक आहे कोण? खरे नास्तिक आहेत आंबेडकरवादी. खरे नास्तिक आंबेडकरवादी आहेत. ते बिचारे, आपण त्यांचा एक घोर आहे. मला एक आमचे विद्वान मित्र आहेत संजय सोनावणे, त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नामध्ये मी बऱ्याच लोकांना विचारला की बुद्ध आणि धम्मामध्ये आंबेडकर म्हणतात की बाबा जेव्हा बुद्ध ध्यानातून उठले तेव्हा मला बोधी झाली, मला परम सत्य समजलं, हे मी कसं ओळखू? तर त्यांनी म्हणते उलट्या प्रवाहामध्ये काय असतं ते कमंडलू सोडला आणि म्हणे हा प्रवाहाच्या उलट्या दिशेने तरंगायला लागला तर मला बोधी झाली. मग त्यांनी तो कमंडलू टाकला आणि तो प्रवाहाच्या उलट्या दिशेने तरंगायला लागला आणि मग त्यांना समजलं. आता यामध्ये प्रश्न असा आहे की ह्याच्यात कोणतं विज्ञान? बरोबर.
तर म्हणे हा प्रश्न कोणीच का विचारत नाही, असं मला संजय सोनावणेंनी एकदा व्यक्तिगत म्हटलं, की मी बऱ्याच लोकांना विचारतो की बाबा ही अंधश्रद्धा नाही तर काय आहे. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात आंबेडकरवादी बऱ्याच प्रमाणात खरेखुरे नास्तिक असतात, बऱ्या प्रमाणात. हा, पण त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय आता की बाबा आता उत्कर्ष साधायचा आहे, प्रगती करायची, हे सोडून त्यांनी त्या नास्तिकतेचा असा उपयोग करायला सुरुवात केली की त्यांनी सगळं हिंदू धर्माला दोष द्यायचा आहे, सगळं परत तिथं म्हणजे त्यांना शिव्याच देत बसायचं आहे की आता आपण आपला उत्कर्ष साधू शकतो, आता आपण नास्तिक झालेलो आहोत, आता आपल्याला कुठल्या कशाचं देणं लागत नाही, श्रद्धा अंधश्रद्धेशी आपलं देणं घेणं बरोबर. लागत नाही, आता पण आपण प्रगती करावी. हे सोडून आजही त्यांना त्यांचे नेते त्याच गोष्टींमध्ये गुंतवत आहेत की तुम्ही सकाळी उठले, दुपार, संध्याकाळ 3 वेळा तुम्ही प्रभू रामचंद्रांना शिव्या द्या, देवा धर्माला शिव्या द्या बरोबर. आणि ह्या तेच गोष्टी चालू करा. अजूनही तेच चालू आहे. पण त्यातले त्यात जर आपण नास्तिक म्हणू शकतो तर त्यांना म्हणू शकतो. पण इतर ठिकाणी आपण श्रद्धा अंधश्रद्धेचा हा जो खेळ आहे, ज्याचं खापर केवळ हिंदूंच्या लोकांवर फोडलं जातं, हिंदूंच्या धर्मगुरूंवर फोडलं जातं, तर ही गोष्ट साफ खोटी आहे. या जगामध्ये अंधश्रद्धा हा शब्दच मुळात अंधश्रद्धाळू लोकांनी आणलेला आहे. नास्तिकता ही मुळातच एक सॅटॅनिक कल्टचा भाग आहे. ती सैतानाच्या उपासनेचा एक भाग आहे. सैतानाच्या उपासकांनीच या देशामध्ये नास्तिकता, या जगामध्ये नास्तिकता हा संदर्भ आणलेला आहे. आणि ही लढाई हे हिंदू मुसलमान नसून हे आस्तिक नास्तिक किंवा धर्म अधर्माची लढाई आहे, असं माझं स्पष्ट मत. तर मग ही नास्तिकता पसरवतोय कोण, याचा मागे कोणाचा काय फायदा आहे? आता समजा जर का आपण सॅटॅनिक कल्टच्या जर का मुळात गेलो तर आम्हाला 10 वर्ष आधी जेव्हा लोक सांगायचे, म्हणजे साधं एप्स्टीन फाईल यायच्या काही दिवसांपूर्वी एका सावरकरवाद्याने एक लेख टाकला होता आणि त्या लेखामध्ये जी लोक ही गोष्ट मानतात की तंत्र आहे, तुम्हाला न्यू वर्ल्ड ऑर्डर प्रमाणे मूर्ख बनवलं जात आहे, वॅक्सिनेशनच्या माध्यमातून, अमुक वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून, विज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला कुठं, त्याच्यावर एका सावरकरवाद्याने टीका केली, ज्येष्ठ सावरकरवाद्याने, की एवढं शिकूनही वाया गेलीत म्हणे. बरोबर आहे, हे अजूनही म्हणे अशा. आणि नंतर एप्स्टीन फाईल आलं. मग एप्स्टीन फाईल यायच्या पूर्वी 8 महिन्याच्या आधी आमची एक सभा झाली होती. त्या सभेमध्ये माझे बरेचसे मित्र होते, म्हणजे तुमचे पण मित्र होते, त्याच्यात आपले कॉमन फ्रेंड होते, हर्षद वगैरे आमच्यासोबत आणि बरेच. तिथे एक व्यक्ती आले, म्हणजे आमचे फार मोबाईल वगैरे सायलेंट करून तिथे ठेवून दिले होते. म्हटलं एवढं काय सिक्रेट आहे. आणि ते IT सेक्टरची व्यक्ती होती, खूप हुशार होते. आणि त्यांनी आम्हाला ब्लड बाथ, लहान मुलांचा बळी आणि एप्स्टीन फाईल या गोष्टी, एप्स्टीनचं नाव त्यांनी घेतलं नाही, पण ह्या सगळ्या घटना, सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला क्रमवार पद्धतीने समजून सांगितलं. तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला की काय असं होऊ शकतं का? कोण एवढं क्रूर असतं, कोण लहान मुलांचा बळी घेतं? मला पण असं वाटलं. साहजिक पाहायला भेटत हा. नाही. आणि त्या सावरकरवाद्याने तो लेख टाकला तेव्हा मला असं वाटलं की काय हा मूर्खपणा आहे, हे अशा लोकांना बोलायला चान्स भेटतो. पण जेव्हा एप्स्टीन फाईल बाहेर आलं तेव्हा सबके तोते उड गए की अरे ह्या गोष्टी एक्झिस्ट करतात. हा, कोरोना वॅक्सिनच्या वेळी हा सावरकरवादी होता की बाबा जो कोरोना वॅक्सिन घेत नाही त्याच्या पाठीचा मनका तुटेपर्यंत त्याला दंडात भेटला पाहिजे, अमुक ढबुक तिथे. आज 10 एप्रिलला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की कोरोनामुळे झालेल्या नुकसानाला कॉम्पन्सेट गव्हर्नमेंटनं करणं त्यांचं काम आहे. याचा अर्थ कोरोना वॅक्सिनमुळे नुकसान झालं. पण तेव्हा जेव्हा आम्ही सांगत होतो की वॅक्सिन हे जस्टिफाईड आहे काय, न घेणं आमचा स्वतःचा निर्णय असला पाहिजे, तिथे ही लोक शिव्या घालत होती. यांना काय कळतं विज्ञान, यांना काय कळतं सायन्स. तर बेसिकली आपण एका खूप मोठ्या षडयंत्राचा भाग आहोत. आणि या षडयंत्राला कव्हर करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांमध्ये सावरकरवादी, नास्तिकवादी नावाने ही लोक यांची खोगीर भरती केलेली आहे. नास्तिकांमध्ये देव मानत नाही, कम्युनिस्ट आयडिओलॉजी, लेफ्ट आयडिओलॉजी म्हणून या लोकांची खोगीर भरती केलेली आहे. सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र ही लोक पेरलेली आहे आणि ही जाणीवपूर्वक पेरलेली आहे. कारण की ही लोक होमिओपॅथीला वर टीका करतात. होमिओपॅथी इज नो सायन्स, ॲलोपॅथी इज सायन्स अँड आयुर्वेद इज अ डेड सायन्स, हे त्यांचं मान्यता आहे. आज आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे रिझल्ट मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेले, एवढे मी डोळ्यानं पाहिलेले आहेत की बाबा असं मूडभर बसेल असा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये एवढा पस झालेली महिला सुद्धा रिकवर झालेली पाहिली मी. होमिओपॅथी, आयुर्वेदाचे सुद्धा मी रिझल्ट पाहिलेले. पण हे लोक छाती ठोक घेऊन सांगतात की देअर इज नो आयुर्वेद, देअर इज नो होमिओपॅथी. बरोबर आहे. मग काय फक्त तुम्ही ॲलोपॅथी घ्या, तुम्ही वॅक्सिन घ्या, तुम्ही HPV वॅक्सिन घ्या, तुम्ही अमुक एक वॅक्सिन घ्या, तमुक एक वॅक्सिन घ्या. मग ही लोक कोण आहेत? तर हे लोक त्या विचारसरणीला बिलॉंग करतात. आज इतके व्हिडिओज उपलब्ध आहेत की म्हणजे आपला रॉकफिलर एका व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलतोय की त्याला डिपॉप्युलेशन करायची आहे. आज एक इंटरव्ह्यू उपलब्ध आहे याचा, जो आपल्या बिल गेट्सचा, त्यामध्ये तो म्हणतोय की बाबा भारत हे आमच्यासाठी काय आहे, तर भारत म्हणे आमच्यासाठी एक लॅब आहे, टेस्टिंग लॅब. हा, टेस्टिंग लॅब. तो आपल्याला उंदर समजतो. आज भारतामध्ये फॉरेव्हर केमिकलची फॅक्टरी लागलेली आहे, लोकांना काही देणं घेणं. आज भारतामध्ये अरवली पर्वतरांगा कापून टाकण्याचा निर्णय याने दिलाय सुप्रीम कोर्टाने, लोकांना काही देणं घेत नाही. आज मिडल ईस्ट मधून टायर आपल्या देशामध्ये आणले जातात, यूज टायर, ते आपल्या देशामध्ये पेटवले जातात, संपवले जातात. त्याच्यातून जे
पोल्युशन होत आहे त्याच्याशी आम्हाला कार्बन मोनॉक्साईड याच्यात सोडला जातो हवेत, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आज प्रोटीन पावडरच्या नावाखाली एक वेस्ट मटेरियल, रॅन फर्नांडो सारखा एक न्यूट्रिशनिस्ट सांगतो की हे वेस्ट मटेरियल आहे की जे त्या देशांनी बॅन केलं होतं पाण्यात सोडण्यापासून, तर त्याला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून त्याला व्हे प्रोटीनच्या नावाने अक्षय कुमार येतो, तुमच्या शरीराचं जेवढं वजन आहे तितकं तुम्हाला ग्राम प्रोटीन लागते. कालपर्यंत असं नव्हतं, आज अचानक सुरू झालं, कारण की त्यांना व्हे प्रोटीन विकायचं आहे तुम्हाला. त्याच्या नावाखाली तुम्हाला मूर्ख बनवलं. लेड आज आज आपल्या कॉस्मेटिक्स पासून मॅगीमध्ये परदेशात लेड नाही आहे, किंवा परदेशामध्ये कॅडबरी चॉकलेट हे दुधापासून बनवले जाते, पण भारतामध्ये ते बनवलं जातं ते अॅनिमल फॅट पासून, किंवा आपल्या काय म्हणतात त्याला, अशा फॅट पासून बनवलं जातं, सॅच्युरेट फॅट पासून भारतामध्ये. कारण की FSSAI चे नियमच तसे शिथिल आहेत आपल्या देशामध्ये. ह्या सगळ्या आपण टेस्टिंग लॅब आहे या लोकांसाठी. जेही घाण आहे ती इकडे पाठवा. आणि का पाठवा? डिपॉप्युलेशन करायची आहे किंवा कुठल्याही माणसांवर जो प्रयोग करायचा आहे. लेड, अमेरिकेमध्ये लेडवर बंदी आल्याच्या नंतर अनिल अग्रवाल नावाची व्यक्ती किंवा MC मेहता सारख्या व्यक्तींनी प्रयत्न केला भारतामध्ये की भारतातल्या पेट्रोलमधून लेड काढून टाकावं. त्याच्या विरोधात कपिल सिब्बल, म्हणजे नेहमीच निगेटिव्ह गोष्टीसाठी चर्चेत असणारा व्यक्ती, तिथले नरीमन वकील, अरुण जेटली आणि आपलं ते चौथे वकील होते P. चिदंबरम, ह्या लोकांनी कंपन्यांची बाजू मांडली की लेडमुळे काही होत नाही, इट इज सेफ. अरे आपल्या देशातल्या लोकांचा IQ ड्रॉप झाला त्याच्यामुळे. आणि हे सायंटिफिक, म्हणजे क्लेअर पॅटरसन नावाच्या वैज्ञानिकाने क्लिअर तो स्टडी दिलेला आहे. किंवा निडलमॅन नावाच्या, म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा लेड वाढलेला आहे, आणि निडलमॅन नावाचे एक वैज्ञानिक होते, त्यांनी प्रत्यक्ष तो हे सबमिट केलेलं आहे की बाबा लेडचा उपयोग झाल्याने मुलांचा IQ कमी होतो, त्यांच्यामध्ये मेंटल डिसॅबिलिटीज येतात. पण आज भारतामध्ये मॅगीपासून ते पेंटपर्यंत सगळीकडे लेड आहे. ही लोक कोण आहेत? मोन्सॅन्टो कंपनीवर एवढे आरोप लागलेले आहेत आतापर्यंत. भारतामध्ये सुपर फॉस्फेट आहे, एंडोसल्फानचा इतका जास्त वापर केला जातोय. आज शेतकऱ्यांना हरित क्रांतीच्या नावाखाली, दुग्ध क्रांतीच्या नावाखाली मूर्ख बनवलं जाते. चायना आपल्याकडून तांदूळ विकत घेतं, त्यांच्या देशामध्ये ते तांदूळ पिकवत नाहीत, कारण की तांदूळामुळे जे जमिनीच्या पाण्याची पातळी जी खालावलेली आहे त्या तांदूळाला सरकार हमी भाव देतं. म्हणजे हे इतकं मोठं जागतिक दर्जाचं षडयंत्र आहे, ज्याच्या आपण काय नरेटिव्हमध्ये जगतो, विमर्शांमध्ये जगतो. त्याच्यामुळे हे कोणाकडून केलं जाते की ज्या लोकांना भारताच्या भक्ती ज्ञान आणि वैराग्यापासून समस्या आहे, ज्यांना माहिती आहे की इंद्रिय संयम आणि भारतीय तत्वज्ञान, उपनिषदांमधलं ज्ञान आपल्या ह्या डिपॉप्युलेशनच्या आडवं येऊ शकतं, आपल्याला हे जगावर जे राज्य करायचं आहे त्याच्या आडवं येऊ शकतं. हे जे सॅटनिक कल्टला बिलॉंग करतात किंवा न्यू वर्ल्ड ऑर्डरला बिलॉंग करतात, किंवा हे ज्या लोकांना जी मोठी मोठी नावं आहेत न्यू वर्ल्ड ऑर्डर मधली, याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. रॉथस्चाइल्ड असतील, रॉकफिलर असतील, आणि हे बिल गेट्स वगैरे, हे तर पपेट्स आहेत त्यांच्या हातचे. हा जो मध्यंतरी आपल्या देशामध्ये ज्याने सगळं हे करून आणलं, जॉर्ज सोरस, हा तर पपेट आहे त्यांच्या हातचा. हे तर खूप छोटे प्यादे आहेत. आपले म्हणजे पंतप्रधान जर का त्यांच्या भाषणातून न्यू वर्ल्ड ऑर्डर शब्द वापरत असतील तर आपल्या लोकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे. बरोबर. आपण एका षडयंत्राचा भाग होतोय. आपण बसलो इथे हिंदू मुसलमान करत, बरोबर आहे. हा, नाही तर मोदी हे तो मुमकिन नाही करत. पण आपण काय गमावतोय, आपण कुठल्या गोष्टींकडे फोकस करायला पाहिजे. आज आपला धर्म किती महत्वाचा असला पाहिजे. आज पक्षाच्या झेंड्यापेक्षा आपण धर्माचा झेंडा हातात घेतला पाहिजे, धर्मध्वजा आपण हातात घेतली पाहिजे. ह्याच गोष्टी आपल्याला तारू शकतात. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, कमी गोष्टींचा वापर, कन्झ्युमरिझम पासून पाठ फिरवणे, कमीत कमी हे करणे, काय म्हणतात त्याला, उपभोक्तावाद द्यायला कमी करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर पर्याय आहेत. पण हे पर्याय आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचे. तर हे कोण करतं? ते हे ती लोक करतात. आणि हे सगळे त्यांचे पपेट्स आहेत आपल्या समोर, जे डोळ्यांना दिसत आहेत ना. तर हे सगळं न्यू वर्ल्ड ऑर्डरचा भाग आहे, आणि त्यांना भारताला डाऊन करायचं आहे. भारताला विश्वगुरू बनण्याची ही जी आपण स्वप्न पाहतोय ती फक्त स्वप्नच राहणार आहेत, जर काही अशाच पद्धतीने चालत राहिलं. तर मग आता धर्म या मुद्द्याकडे येण्याच्या आधी, धर्म सांगणारे आत्ताचे प्रत्येक जण आपला वेगळा धर्म घेऊन चालतो, प्रत्येक जण आपलं वेगळं मत घेऊन चालतो. तर मग आपण मत ऐकायचं कुणाचं? त्याला व्हेरीफाय कसं करायचं की हा बाबा हा खरं बोलतोय, हा खोटं बोलतोय, हा आपल्याला फसवतोय? हे पाहायचं कसं? संतांनी आपल्याला काय सांगितलंय ते हे लोक मॉडिफाय करून सांगतात आपल्याला. अनेक वेळा स्वतःची मतं मांडतात, शब्दांचे वेगळे अर्थ काढतात. अनेक जण एक्सपर्ट आहेत शब्दांचे वेगळे अर्थ काढण्यासाठी, स्वतःचे व्हिडिओ बनवून लोकांना सांगतात. तर मग ह्यांना क्रॉस व्हेरीफाय कसं करायचं की आपला खरा धर्म काय आहे आपल्याला कसं कळेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका अभंगावरून मी सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. जगद्गुरु तुकोबाराय कोणाला दंडवत करतात? आचार्य परंपरेत. आचार्यांना ते दंडवत. आता गंमत अशी आहे की आचार्य तर प्रशांत पण आहे आणि आचार्य अत्रे पण आहे. तर आचार्य प्रशांत आज बरेचसे मतं मांडतात, बरेचशा आपल्या तरुणांना पटतात. मला पण आचार्य प्रशांत यांची बरीच मतं पटतात.
कारण की त्यांची मांडणी चांगली आहे, हुशार IAS व्यक्ती होता ना. हा, पण समस्या कशी आहे की ते आचार्य आहेत. हम्म. आज आपण इतक्या मनापासून त्यांना आचार्य म्हणतो. मग आचार्याची कशी व्याख्या काढायची? कसे आचार्य झाले हा. तर आचार्याची काय व्याख्या आहे? तर ही आचार्याची व्याख्या मी बनवलेली व्याख्या नाही. तर आचार्याची काय व्याख्या आहे हे प्राध्यापक हिम्मत सिन्हा, इंडियन फिलॉसॉफिकल रिसर्च इन्स्टिट्यूशन भारतामध्ये, त्याचं एकचदा तुम्ही सदस्य होऊ शकता. प्राध्यापक हिम्मत सिन्हा 4 वेळा सदस्य झाले. एवढा इंटेलेक्च्युअल व्यक्ती, भारतीय धर्मशास्त्राचा प्रचंड अभ्यास असलेले, आणि आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कुरुक्षेत्र त्याचे ते मला वाटतं 18 वर्ष ते हे होते, हेड होते, HOD होते. प्राध्यापक हिम्मत सिन्हा जेव्हा बोलतात आचार्य परंपरेवर, तेव्हा ते सांगतात की आचार्य कोणाला म्हणावे त्याची ते व्याख्या करतात की ज्याला प्रस्थानत्रयीवर भाष्य करता येतं अधिकाराने. जो अधिकाराने प्रस्थानत्रयीवर भाष्य करू शकतो त्याचा भाष्यकार म्हणजे आचार्य. प्रस्थानत्रयी काय आहे? तर आपल्या 6 दर्शनशास्त्राचा, प्रत्येक दर्शनशास्त्राचा एक मौलिक सिद्धांत आहे. उदाहरणार्थ पतंजली योग जो आहे तर त्याचा मौलिक सिद्धांत आहे की अथा योग अनुशासन. आपल्या पूर्वमीमांसाचे आहे की अतो धर्म जिज्ञासा, आणि आपल्या उत्तर मीमांसेचा आहे अतो ब्रह्म जिज्ञासा. तर या मौलिक सिद्धांतामध्ये तुम्हाला धर्मग्रंथ असतात, म्हणजे कुठल्या ग्रंथावर तुमचा तो मौलिक सिद्धांत आधारलेला आहे. पतंजली जे आहे ते योगसूत्रावर आधारलेलं आहे. पूर्वमीमांसा जी आहे ते पूर्वमीमांसाच्या सूत्रावर आधारलेला आहे, धर्म म्हणजे कर्मकांडावर आधारलेला आहे. पण अद्वैत वेदांत जो आहे तो कुठल्या ग्रंथावर आधारलेला आहे? तर तो 3 ग्रंथावर आधारलेला आहे. त्याच्यामध्ये प्रथम आहेत उपनिषद, म्हणजे सगळे उपनिषद आपली. दुसरं आहे ते म्हणजे भगवद्गीता, आणि तिसरं आहे ते म्हणजे ब्रह्मसूत्र. या 3 ग्रंथांना, म्हणजे या 3 याला उपनिषदांमध्ये ग्रंथ येतात, पण ह्या उपनिषदांना, ब्रह्मसूत्राला आणि याला भगवद्गीतेला प्रस्थानत्रयी म्हटलेलं आहे. तर या प्रस्थानत्रयीचा अभ्यास असलेला व्यक्ती जो आहे तो झालाय आचार्य. आता आचार्य त्याला म्हणावे ज्याला प्रस्थानत्रयीचा अभ्यास आहे, जो भगवद्गीतेवर भाष्य करू शकतो. पण केवळ अभ्यास आहे का? तर नाही. तर त्याचं आचरण सुद्धा आचार्याचं आहे. आचार्य या शब्दामध्ये मुळातच आचरण येतं. तर त्या आचार्य परंपरेमध्ये आचार्याची जी हे ओळख असते ती त्याच्या आचरणातून असते. तर जो या प्रस्थानत्रयीवर भाष्यच करू शकत नाही तर तो प्रस्थानत्रयी जगतो सुद्धा. मग आज आचार्य प्रशांतांकडे बघून वाटतं का की हे प्रस्थानत्रयी? पण ठीक आहे, ते आधुनिक कपडे घालतात, इट डज नॉट मेक एनी डिफरन्स. काळ बदलला, वेळ बदलला, त्याच्याशी प्रॉब्लेम नाहीये. पण ते जे भाष्य करतात आज उपनिषदांमध्ये, म्हणजे उपनिषदांमध्ये देवदत्त असेल किंवा आपला नचिकेत असेल, याच्या कथा असतील, किंवा अवधूतांबद्दल म्हणजे खूप काही बोललेलं आहे उपनिषदांमध्ये, खूप डीपेस्ट नॉलेज आहे त्याच्यामध्ये. किंवा ब्रह्मसूत्रामध्ये की धर्माती विरती असेल, किंवा वेगवेगळी सूत्र असतील धर्माची. या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे पुनर्जन्म. पुनर्जन्म हा मौलिक सिद्धांत आहे, हा बेसिक सिद्धांत. या जगामध्ये तो हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास किंवा मी तो हिंदू धर्माचं आचरण करता आहे असं म्हणू शकत नाही, जोपर्यंत त्याचा मौलिक तत्वांवर विश्वास नाही. आणि मौलिक तत्वांमध्ये कर्म सिद्धांत, आत्म्याची चिरंतरता, आत्म्याचा अविनाशीपणा, परमात्म्याचं सत्य, एक परब्रह्म जे सत्य आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सोहम शिवम, जे त्याला आपण म्हणू शकतो, आणि पुनर्जन्म, हे मौलिक तत्व आहे. असे बरेचसे मौलिक तत्व जे आपण बदलू शकत. आचार्य प्रशांत जेव्हा भाष्य करतात तेव्हा ते म्हणतात की पुनर्जन्मासारखी कन्सेप्टच नाही. जो व्यक्ती म्हणतो की पुनर्जन्म ही कन्सेप्टच नाही आहे, ज्याच्यात भगवद्गीतेमध्ये कित्येक श्लोक पुनर्जन्माचं वर्णन करतात की अर्जुना, हा तुझा एकच जन्म नाही, हा माझा एकच जन्म. 11व्या अध्यायामध्ये गतीचा सिद्धांत विचारतात भगवंताला अर्जुन, की बाबा एका साधकाची साधनावस्थेत जर का मृत्यू झाली तर त्याला कुठली गती आहे? मग तो पुढल्या जन्मी उच्च कुळामध्ये जन्म घेईल. जगद्गुरु तुकोबारायांपासून तर ते संत श्रेष्ठ चोखोबारायांपर्यंत पुनर्जन्माचे अभंग आपल्याला दिसतात. माऊली ज्ञानोबाराय पुनर्जन्माचं वर्णन, की एवढ्या अवतारवाद, पुनर्जन्म ह्या गोष्टी इतक्या रुळलेल्या आहेत आपल्या याच्यात. त्याच्यात एक व्यक्ती स्वतःला आचार्य म्हणवणारा म्हणतो की पुनर्जन्म ही कन्सेप्टच नाही आहे, जे आहे ते आता आहे. अरे हे तर 4 वाक सिद्धांत आहे. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणकृत्व गौतम पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन पुता. हा सिद्धांत हा वैदिक सिद्धांत नाही, हा 4 वाक सिद्धांत आहे. हा अवैदिक आहे, किंवा याला आपण म्हणतो की हा नास्तिक सिद्धांत आहे. एका व्यक्तीने मांडलेलं स्वतःचं मत येते, हे नास्तिक मत आहे, की हे वेद विपरीत मत आहे. एक व्यक्ती स्वतःला वेदांती म्हणतो, स्वतःला आचार्य म्हणतो, तो वेद विपरीत मत मांडतो. मग हा समाज किती भरकटला आपला, की अशा व्यक्तीला तुम्ही आचार्य म्हणता.
त्याच्या बुद्धीची तुम्ही स्तुती करा, त्याला हे करा, पण तुम्ही जेव्हा धर्मगुरू म्हणून त्याच्याकडे जाता तर माफ करा, तुम्ही त्याला मोटिवेशनल स्पीकर म्हणून बघा, हा. तुम्ही त्याला कन्सल्टंट म्हणून बघा, बट ही इज नॉट धर्मगुरू ॲट ऑल. धर्मगुरू कसा असतो? तो असतो स्वामी निश्चलानंद सरस्वतींचा, जो बोले तैसा चाले. हा. किंवा आज भक्ती संप्रदायामध्ये जे संत शिरोमणी आहेत ते म्हणजे प्रेमानंद महाराज. भक्ती संप्रदायामध्ये ते श्रेष्ठ व्यक्ती आहे. किंवा आज आपल्या आळंदीमध्ये कुरेकर बाबा आहेत. आज वारकरी संप्रदायामध्ये हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत आहेत. आमचे आदरणीय भीष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते होते. ही जी नावं आहेत ही अशी मोजकी नावं आहेत की जिथे येथे कर माझी जुळती, त्यांच्या पायावर आपण डोकं ठेवू शकतो. आणि आज अशी खूप कमी पाय आहेत की जिथे आपण डोकं ठेवू शकतो. बरोबर. तर आज आपण दीक्षा जर घेत असाल किंवा कुठल्याही धर्माचं पालन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा, आपल्याला धर्मग्रंथच नाही, आपण कसंही वागू शकतो, हिंदूला आचारसंहिताच नाही असं म्हणणाऱ्या भामट्यांपासून आपण लांब राहतो. प्रस्थानत्रयी हा आपला धर्मग्रंथ आहे. 4 पीठांची स्थापना झालेली आहे. शंकराचार्य हे आपलं आदराचं स्थान आहे. मला एक भामटा बोलला होता, हा तोच सावरकरवादी. कोणता? जे इंजेक्शनचा वॅक्सिन वाला किंवा ॲलोपॅथी इज अ सायन्स अँड होमिओपॅथी इज डेट सायन्स वाला. हा बोलला होता की शंकराचार्य काय आपले सगळ्यांचे शंकराचार्य नाही आहेत, हे वेदांताचे शंकराचार्य. म्हटलं हे कसं काय? म्हणजे त्यांनी वेदांत प्रस्थापित केला, सांख्य तर देवच मानत नाही. म्हटलं अच्छा, मग पतंजलीचे शंकराचार्य कोण आहेत? म्हटलं रामदेव बाबा. म्हणजे हे आणि सांख्य तर निरीश्वरवादी आहे. म्हटलं ते आळंदीतल्या शेमल्या पोरांना सुद्धा माहिती. असं खूप काही आम्हाला माहिती असल्याचं आव्हान करते. बरोबर आहे. म्हणजे काय म्हणता, आण म्हणता उंबर माहित नसतं. बरोबर. तर ते काय, धर्म मांडताना सुद्धा शिवराळ भाषा वापरावी लागते. कारण की तुकारामांनी सांगितलेलं निंदे तोची निंदा माया जावा. या लोकांना आम्हा घरी धन शब्दांची जर नाही, शब्दांची शस्त्र येत नाही करू, हे शब्दांच्या शस्त्रानं झोडपून काढायचे लायकीच लोक. तसं तर खेटरानं मारायला पाहिजे, पण त्याची मर्यादा आहे, ते कायद्याचे बंधन आहे. धर्माचा विचका ह्या लोकांनी केलाय. सगळ्यात मोठा धर्माचा विचका केलाय ह्या कीर्तनकारांनी. कीर्तनकारांनी स्टँडअप कॉमेडी केलेली आहे धर्माची, किंवा प्रबोधनाचे मंच करून टाकलेला. काल माझा व्हिडिओ केला मी त्याच्यावर, की कीर्तन हे प्रबोधनाचं व्यासपीठ नाही. असं कसं म्हणता? मग कीर्तनांचा फायदा काय वगैरे? तुला फायदा पाहिजे ना, तर तू गौतमीचा कार्यक्रम घे, तिला नाचव, त्याच्यातून पैसा कमाव, तिकडे फायदा आहे. हा. फायदा नुकसानासाठी कीर्तन नसतं. समाजाचा काय फायदा आहे समाज ठरवेल. परमार्थामध्ये काय फायदा आहे हा तर तो व्यक्ती ठरवेल की ज्याला परमार्थ करायचा आहे. याचा काय फायदा, त्याचा काय फायदा, आणि नुकसानाच्या पलीकडे जी गोष्ट आहे ती परमार्थ असते. आज परमार्थ करणाऱ्या लोकांना तुम्ही विचारता की याचा काय फायदा आहे? अरे तुला काय देणं घेणं आहे? तुझ्याकडे काय आम्ही काही ॲफिडेव्हिट घेऊन आलोय का? हा, की तू आमचं प्रतिनिधित्व कर म्हणून? फायदा नुकसानाचं तू कशाला आम्हाला सांगतोस? बरोबर. बरोबर. आता परवा एका भामट्यानं पिंडदान केलं स्वतःच, म्हणजे कावळा शिवला त्याला. काय खूप मोठा शोध लावला, तू डिस्कव्हरी केली. हा, या जगामध्ये प्रत्येक देशामध्ये काही ना काही रिच्युअल्स आहेत, कस्टम्स आहेत. त्या देशामधले हाही भामटेगिरी चालत नाही. मी एक उदाहरण मी 1000 वेळा देत असतो, आता परत देतो मी ते, की इटलीमधला तो एमॉर्थ नावाचा तो हे होता, एक्झॉर्सिस्ट होता. त्यांना 1000च्या वरती भूतं काढली लोकांच्या अंगात. तो 10,000 म्हणतो. इटलीमध्ये मोर्चा निघाला का? भूत नसतो आणि तू काय लोकांची दिशाभूल करतोयस आणि इटलीला तू मागा नाही. कारण की त्या लोकांना ही भामटेगिरी करायला वेळ नाही. त्या लोकांना फुरसत नाहीये हे चिवताईगिरी करायला. आपल्या लोकांना भरपूर वेळ आहे. हा, त्यांना खरं म्हणजे रामचरित मानस वाचायचं आहे का नाही, त्यांना गाथा वाचायची आहे का नाही, त्यांना ज्ञानेश्वरी वाचायची आहे का नाही, त्यांना भागवत वाचायचं आहे का नाही, त्यांना त्याच्यात टीका मात्र करायची. आणि ते करून त्यांना काय भेटतं? आपण म्हणतो काय त्यांना भेटतं ना. अरे जर का अमोल मिटकरी सांगतो की माझ्यावर दादाची एवढी कृपा होती की बाबा मला ते 50,000 रुपये महिन्याला पाठवायचे, मला फिरायला त्यांनी गाडी, कृपा आहे त्यांच्यावर, कृपा वही से आ रही है. या जगामध्ये नास्तिक बनण्यासाठी तुम्ही जर का नास्तिक बनले, इतका सोपा धंदा आहे. एक भामटा गेलं होतं ते शरद तांदळे नावाचा, की एक सोपा धंदा आहे की तुम्ही आळंदीत जा आणि शिका आणि मग कीर्तन करा. त्याच्यापेक्षा शरद तांदळेचा धंदा सोपी आहे. तुम्ही जा, देवा धर्माच्या नावाने टीका करा, कुठलं तरी निगेटिव्ह कॅरेक्टर उचला, त्याचं उदात्तीकरण करा, तुम्हाला फॉरेन फंडिंग येते 2 दिवसात. आज विचार करा की हा स्वतःला एंटरप्रेन्योर सांगतो, हा सांगतो की बाबा मी खूप मोठा बिझनेसमॅन, याचा काय 200 कोटीचा टर्नओव्हर आहे. आणि आहे तो कसं त्याने इस्टॅब्लिश केलाय? तू लोकांना जर का व्यावसायिक होण्याचं तू एक मार्गदर्शन करतोस, त्याच्यासाठी तू व्यासपीठावर जायचे 30-40 हजार, आता 70-80 हजार रुपये तू घेत असेल, मला माहित नाही एक्झॅक्ट. आणि तू कीर्तनकारांवर टीका करतोस. तू रावणाचं उदात्तीकरण करून तू मोठा झालायस आणि तू म्हणतोस की बाबा कीर्तनकारांनी पैसे घेऊ नये. वास्तविक मी तर घ्या पैसे, जिथे कीर्तन करावे तिथे यांनी ना सेवा. पण तू कुठल्या धुतल्या तांदळाचा आहेस? तुझं नावच फक्त तांदळ आहे. समस्या अशी आहे की तुम्ही जर का या देशामध्ये धर्मावर टीका केली, निगेटिव्ह कॅरेक्टरचं उदात्तीकरण करून तुमची प्रगती, मी जर का आज पैसा कमावतो म्हटलं ना, तर मी
मी हेलिकॉप्टरमध्ये फिरलो असतो. मी म्हणतो फॉर्च्युनरला लहान गोष्ट आहे. मी एवढं जास्त ट्विस्ट करू शकतो कुठल्याही गोष्टीला. ईश्वराच्या कृपेनं मला ते हे दिलेलं आहे. मी जर का आज अधर्माच्या बाजूने असतो ना, तर मी खासदारकी तर सहज मिळवली. मी धोपून काढले ते संघ भाजपवाले तर लयच धोपटले असते. मी तिथं आजही धोपटतो. हा? पण मी असे तर्क दिले असते ना, की हे नागडे होऊन पळाले असते. पण ईश्वराची कृपा अशी आहे की धर्मरक्षावयासाठी करण्यासाठी आम्हाला हा तुकोबारायांचा आदेश आहे आणि आम्हाला त्या गोष्टीची काही सोयरसुतक नसतं. प्रसिद्धी, पैसा ह्या गोष्टी ज्या असतात त्या जीवनामध्ये तर दुय्यमच असल्या पाहिजेत. कारण की पैसा तर मी तेव्हाच कमावत होतो ना. मला काही करायला काही नव्हतं म्हणून मी या कामात आलो अशातला भाग. मी माझा व्यवसाय वगैरे सगळं वेल सेट होतो. सगळ्यांना एव्हरीबडी नोज दॅट. हा? पण एक जॉब सॅटिस्फॅक्शन नावाचा एक प्रकार असतो आणि ईश्वराचं सानिध्य होतं, धर्मरक्षण होतं. हतवा प्राप्सी स्वर्गम जितवा भोक्षसी महिम तस्मात उत्तिष्ठ कमते युद्ध आहे. जगलो जगलो मेलो मेलो मी असं मला असं वाटते रामकृष्ण हरी असं अहंकाराच्या याच्यातून नाही, पण ईश्वराच्या कृपेनं मी पहिला असा व्यक्ती आहे की जो म्हणतो की मी मेलो किंवा मारला गेलो तर माझ्यासाठी तुम्ही कॅन्डल पण काढू नका. अशा काही सचिन पाटील येतील आणि काही जातील. धर्म जगला पाहिजे, धर्म राहिला पाहिजे. आणि सेकंड थिंग अशी गोष्ट आहे की बाबा माझं असेसिनेशन झालं का किंवा माझं कॅरेक्टर असेसिनेशन झालं का, नाही दादा असे नव्हते, दादाचं चरित्र केलं चुल्यात. तुम्हाला माहिती आहे का दादा कसं आहे? बरोबर आहे. कुठल्याही दादागिद्याच्या चारित्र्याच्या नादी लागू नका. तुम्ही स्वतःचा स्वधर्म करा. व्यक्तिपूजक बनवून हा, व्यक्तिपूजक बनू नका, धर्मपूजक बना. धर्म मोठा असतो, व्यक्ती नाही. अशा कित्येक सचिन पाटील येतील आणि कित्येक जातील, पण धर्म असतो त्याचं रक्षण झालं पाहिजे. तर ही भावना या आपल्याला बलिदान परमधर्मापर्यंत घेऊन आणि ते बलिदानच सर्वोच्च असतं. ही गोष्टीची जाणीव झाल्यानंतर मग काही लोक पुढे येतात आणि ते धर्मरक्षण करतात आणि मग त्यांना धर्म मार्तंड म्हणावं की जे निस्वार्थी आहे. नाहीतर अहंकार आळवा येतोय कुठेतरी, त्यांना वाटतंय की बाबा अहंकार असला पाहिजे पण कार्याचा, की माझ्यामुळे हे हिंदुत्वाला डावलतायत तर मला राग आला पाहिजे, हे धर्माला डावलतायत तर मला राग आला पाहिजे. व्यक्तिशः तुम्ही काय, तुमची काय विषाद आहे. पण आज आपला समाज व्यक्तिपूजक आहे. भाऊ भाऊ भाऊ, दादा दादा दादा. आणि भाऊ दादाचं असं असतं की भाऊ दादा कानाला फोन लावतो, मुन्ना घेऊन में तो सुअर आते शेर अकेला आता आहे, आणि त्या स्वतःच्या त्याच्या मागे 15 लोक त्या रील मध्ये दिसत असतात. शेर अकेला आता ते मागे कुत्रे नसतात का तुझ्या मागे? कोण पाटील? हा, ते हे सगळे रील स्टार आज धर्मवार्तंड होऊन बसलेले आहेत. रील्स बनवणे न बनवणे, क्षत्रियत्वाचं प्रदर्शन करणे हा भाग वेगळा आहे. क्षात्रतेजाचं प्रदर्शन ते झालंच पाहिजे, कारण की समर्थांनी सांगितलेलं आहे शिवरायांची 8वी रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. तुम्हाला एक स्वरूप उभं करावं लागेल या तरुणांसाठी. क्षत्रतेजाचं एक स्वरूप उभं करावं लागेल, पण त्याला काही मर्यादा पाहिजे. त्याला धर्म म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष, याच्यामध्ये धर्म अर्थ आणि कामाकडे समभाव ठेवून जो मोक्षाच्या गतीने मार्गक्रमण करतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो, तोच खरा धर्म आहे. आणि आपल्या सर्व ठाई समभाव ठेवून, म्हणजे कुठल्याही गोष्टी ज्यादा भलाना बोलणं, ज्यादा भलीना चूप, ज्यादा भलाना बरसणं, ज्यादा भलीना धूप. कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त याच्यामध्ये धर्म अर्थ काम मध्ये कुठली गोष्ट अति, कोणती गोष्ट कमी, अशा पद्धतीनं न होऊ देता तुम्हाला सर्वाठाही समभाव ठेवून तुम्ही लोकांना कुठल्या गोष्टीपासून परावृत्त नाही करू शकत. आज धर्म मार्तंडांचं काम असं नसलं पाहिजे की तुम्ही चला या रे या सगळे संन्यास घ्या, जसं इस्कॉन करतंय. फक्त रामकृष्ण हरीच म्हणा, बाकीचं करायचं, बाकी स्वामी सक्षम आहेत करून घेतील. बरोबर आहे. प्रत्येकाला गिफ्ट करायचं, तो खोटा धर्म आहे. किंवा ते बंद करा रामनाम वगैरे, काही नसतं त्याच्यात पडलेलं, तुम्ही फक्त शस्त्र घ्या कापत सुटा, हा खोटा धर्म आहे. बरोबर आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करेल त्याचे, पण ते भगवंताच्या अधिष्ठान पाहिजे, हा धर्म आहे. बॅलन्स, सम्यकता, सर्व ठाई समभाव, सर्व गोष्टी करणे आणि तरीही त्याच्यातून अलिप्त राहणे, हा धर्म आहे. आणि त्याची शिक्षा लोकांना देणे, हा धर्म आहे. वैराग्य संपन्न होणे हा धर्म आहे. पण वैराग्य संपन्न होणे म्हणजे कसं होणे? वैराग्य संपन्न होणे म्हणजे डायरेक्ट भगवा घालून जंगलात निघून जाणे नाही. वैराग्य संपन्नता पाहिजे छत्रपती शिवरायांसारखी. 32 मनाचं सुवर्ण सिंहासन, रत्नजडीत हिरेजडीत त्यांची जगदंबा तलवार, पण सकल सुखांचा केला त्याग. कसा काय? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धर्मग्रंथ लिहितात. गणेशनाथ महाराजांच्या चरित्रापासून ते संत साहित्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लक्षात येते की त्यांनी सकल सुखांचा त्याग केला. त्यांनी स्वतः देहाचे भोगनीत केलेले, त्यांनी भोगलेलं नाहीये, त्यांनी सोहळे साजरे केलेले नाहीये. तर त्यांनी फक्त काय केलेलं, त्यांनी धर्मरक्षण केलं. ते शिवराय आपला आदर्श असले पाहिजे. त्यागे घडे भोग भोगी अंगी येई त्याग. हे जगद्गुरु तुकोबारायांचं ज्याला हे समजलं की हे उपराट वर्म जे आहे धर्माचं, हे ज्याला समजलं ना, तो धर्म मार्तंड. त्याला शरण गेलं पाहिजे. आणि ठीक आहे, आपल्याला नाही समजत दादा, हे तर तुम्ही खूप पॅरामीटर सांगितले, याच्यातून आम्ही कसं ओळखावं? बरोबर. सिंपल पॅरामीटर सांगतो. जो रामनामाचा प्रचारक आहे, ज्याच्यात मी नाही आहे, तो कुठल्या पक्षाच्या व्यासपीठावर दिसत नाही, जो कोणा पक्षाचा झेंडा हातात घेत नाही, जो केवळ भगवत कृपेबद्दल बोलत राहतो, ज्याच्या मुखामध्ये राम आहे, जो केवळ रामनामाबद्दल तुम्हाला त्याची माहिती सांगत राहतो, निस्वार्थपणे धर्मरक्षणाबद्दल सांगत राहतो,
तो तुमचा धर्म मार्तंड आहे. त्याला तुम्ही ओळखावा. तोची साधू ओळखावा, देवतिथीची सांगावा.